हॅलो एव्हरीवन. वेलकम टू अवर युट्यूब चॅनल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत एका नवीन रिक्रुटमेंट विषयी, जी नुकतीच इंडियन नेव्हीद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. इंडियन नेव्हीद्वारे शॉर्ट सर्व्हिस कमिशन, याचा अर्थ SSC साठीची नवीन रिक्रुटमेंट आलेली आहे. जून 2026 हा 26चा कोर्स असणार, 26 नंबरचा कोर्स असणार आहे त्यांचा. यासाठीची जे ऑनलाईन ऍप्लिकेशन आहेत, हे ऑनलाईन ऍप्लिकेशन सुरू झालेले आहेत. ऑनलाईन ऍप्लिकेशन हे 9 ऑगस्ट 2025 पासून सुरू झालेले आहेत, सुरू होणार आहेत. आणि याची लास्ट डेट ऑफ ऍप्लिकेशन असणार आहे 1 सप्टेंबर 2025. मग कोण कोण या पोस्ट कोणकोणत्या आहेत इंडियन नेव्हीच्या रिक्रुटमेंटमध्ये, आणि कोणत्या पोस्टसाठी कोण कोण इलिजिबल आहे, हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सगळ्यात महत्वाचं डिस्क्लेमर हे आहे की या पोस्ट ज्या आहे त्या BE, BTech, त्यासोबतच MSc, ME, MTech खूप साऱ्या विद्यार्थ्यांसाठी असणार आहे. त्यानंतर ब्रांच जवळपास सगळ्याच इंजिनिअरिंगच्या ब्रांचेससाठी, म्हणजे तुमचं कॉम्प्युटर सायन्स असो, सिव्हिल इंजिनिअरिंग असो, मेकॅनिकल इंजिनिअरिंग असो, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग असो, सगळ्या प्रकारच्या ब्रांचसाठी ह्या ओपनिंग आहेत. त्यामुळे प्रत्येकाने हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि कशा पद्धतीने प्रोसिजर असणार आहे, सिलेक्शन प्रोसिजर काय असणार आहे, हे या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. सो पहिली ब्रांच जी असणार आहे किंवा पहिलं कॅडरे ज्यांचा म्हणजे तुम्ही कोणती पोस्ट तुम्हाला मिळणार आहे, एक्झिक्युटिव्ह ब्रांच. यासाठी तुम्हाला BTech कोणत्याही एका डिसिप्लिन मधला असावं लागणार आहे आणि तुम्हाला त्यामध्ये 60% मार्क्स असावे लागणार आहे. म्हणजे तुमची इंजिनिअरिंग कोणत्याही ब्रांच मधनं झालेली असेल, तुम्ही या पोस्टसाठी इलिजिबल असणार आहे. एकूण 57 वॅकन्सीज आहे. मेन वुमन दोघंही काय आहे त्यामध्ये अलाउड आहे. त्यानंतर 2 जुलै 2001 ते 1 जून 2007 मध्ये तुमची बर्थ डेट मात्र असायला हवी. त्यानंतर पायलट असेल, नेव्हल एअर ऑपरेशन्स ऑफिसर असेल, किंवा एअर ट्रॅफिक कंट्रोलर ATC, जी पोस्ट तुम्हाला माहिती असेल एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडियामध्ये पण असते, इंडियन नेव्हीमध्ये पण असते. ही जी एअर ट्रॅफिक कंट्रोलर आहे, ह्या ATC साठी देखील ओपनिंग आहे. यासाठी काय एलिजिबिलिटी आहे, इथे देखील कोणत्याही डिसिप्लिन मध्ये तुमची BE किंवा BTech डिग्री असायला हवी असणार आहे आणि 60% मार्क्स तुम्हाला असावे लागणार आहे. यासोबतच इयत्ता 10वी मध्ये 60% मार्क आणि 12वी मध्ये देखील 60% मार्क तुम्हाला असायला हवे लागणार आहे. त्यासोबतच इंग्लिशमध्ये 10वी आणि 12वी मध्ये 60% मार्क असणं कंपल्सरी आहे. इथे देखील बघा, कोणत्या पायलटसाठी 24, नेव्हल एअर ऑपरेशनसाठी 20 आणि एअर ट्रॅफिक कंट्रोलरसाठी एकूण 20 अशा जागा असणार आहे. जी बॉर्न डेट आहे, ही बॉर्न डेट या ठिकाणी तुम्हाला डिटेलमध्ये दिलेली आहे. त्यानंतर लॉजिस्टिक्स मध्ये देखील ओपनिंग आहे. लॉजिस्टिक मध्ये BE BTech कोणत्याही डिसिप्लिन मधनं चालणार आहे. फक्त तुम्हाला फर्स्ट क्लास असायला हवं. MBA झालेलं असेल तुमचं, MBA मध्ये फर्स्ट क्लास. तुमचं BSc झालेलं असेल, BCom झालेलं असेल, किंवा BSc IT मध्ये म्हणजे BCS, बॅचलर ऑफ कम्प्युटर सायन्स तुमचं झालेलं असेल, फर्स्ट क्लास असायला हवं. आणि त्यासोबत तुमचा पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा झालेला असायला हवा फायनान्स, लॉजिस्टिक, सप्लाय चेन मॅनेजमेंट किंवा मटेरियल मॅनेजमेंट मध्ये. किंवा तुमचं MCA, MSc IT मध्ये झालेलं असेल, ते सुद्धा फर्स्ट क्लासमध्ये. इथे देखील 10 ओपनिंग आहेत. बॉन्डेड 2 जुलै 2001 ते 1 जानेवारी 2007 मध्ये. त्यानंतर नेव्हल एअरमेंट इन्स्पेक्टर कॅडरे म्हणजे NAIC जी पोस्ट आहे, यासाठी BE BTech खालील डिसिप्लिन मध्ये बघा, जवळपास सगळेच डिसिप्लिन लिस्टेड आहे. मेकॅनिकल विथ ऑटोमेशन, इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स, मायक्रो इलेक्ट्रॉनिक्स, इन्स्ट्रुमेंटेशन, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, सगळ्या ब्रांचेस जवळपास इलिजिबल आहे. फक्त या ठिकाणी तुम्हाला सिव्हिल दिसणार आहे, बाकी सगळ्या ब्रांचेस आहे. किंवा इलेक्ट्रॉनिक्स आणि फिजिक्स मध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं असेल, म्हणजे MSc ची डिग्री असेल आणि 60% ऍग्रिगेट तुमचे 11वी 12वी आणि इंग्लिशमध्ये 10वी 12वी आणि इंग्लिशमध्ये देखील 10वी 12वी मध्ये 60% मार्क्स हे तुम्हाला असायला हवे. इथे देखील मेन वुमेन आहे, 20 पोस्ट आहेत. 2 जुलै 2001 ते 1 जानेवारी 2007 मध्ये तुमची बर्थ डेट ही असायला हवी. त्यानंतर लॉ मध्ये देखील पोस्ट आहे. इथे मात्र तुम्हाला लॉ मध्ये डिग्री असायला हवी. त्यानंतर तुमचं युनिव्हर्सिटी बार काउन्सिल ऑफ इंडिया मधनं काय असायला हवी, एंट्री झालेली असायला हवी. 2 पोस्ट आहे. मेन वुमन, जन्मतारीख तुम्हाला दिलेली आहे. एज्युकेशन म्हणजे तुम्हाला टीचिंग मध्ये जॉब हवाय. बघा, इंडियन नेव्ही मध्ये टीचिंग मध्ये जॉब हवाय, यासाठी देखील ओपनिंग आहे. काय काय आहे, MSc झालेली असेल मॅथ्स किंवा ऑपरेशनल रिसर्च मध्ये, विथ BSc मध्ये फिजिक्स असायला हवा. MSc झालेली असेल फिजिक्स मध्ये, अप्लाइड फिजिक्स मध्ये. BSc मध्ये मात्र तुमचा मॅथ्स असायला हवा, किंवा मेट्रोलॉजी, ओशनॉलॉजी, ॲटमॉस्फेरिक सायन्स विथ फिजिक्स अँड मॅथ्स इन BSc. म्हणजे MSc तुमची या टॉपिक्स मध्ये आणि फिजिक्स मॅथ BSc मध्ये असायला हवा. BE BTech मेकॅनिकल आणि प्रोडक्शन मध्ये असेल.
बीई बीटेक तुमचं वाला कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग, बऱ्याच विद्यार्थ्यांचं म्हणणं असतं की सर कम्प्युटर इंजिनियर्सला गव्हर्नमेंट जॉब आहेत का, तर आहे. इंडियन नेव्हीमध्ये तुम्ही गव्हर्नमेंट जॉब करू शकतात. तुमच्याकडे एमसीए ची डिग्री जरी असेल तरी देखील तुम्ही हा जॉब करू शकता. त्यानंतर बीई बीटेक इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन मध्ये असेल, किंवा मग एमई एमटेक झालेलं असेल खालील ब्रांचेसमध्ये: इलेक्ट्रॉनिक्स, कम्युनिकेशन, कंट्रोल्स, रडार आणि मायक्रोवेव्ह, इलेक्ट्रो ऑप्टिक्स, व्हीएलएसआय, पॉवर सिस्टम, कम्युनिकेशन सिस्टम, इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्स्ट्रुमेंटेशन यामध्ये एमई एमटेक झालेलं असेल तरी तुम्ही टीचिंगचा जॉब इंडियन नेव्हीमध्ये करू शकता. एमई एमटेक झालेलं असेल कशामध्ये: थर्मल आणि प्रोडक्शन इंजिनिअरिंग, मशीन डिझाईन, सिस्टम अँड कंट्रोल्स, मॅन्युफॅक्चरिंग, मेकॅट्रॉनिक्स, मेटरॉलॉजी, ओशिओनोग्राफी, ॲटमॉस्फेरिक सायन्सेस विथ फिजिक्स आणि मॅथ ॲट ग्रॅज्युएशन लेवल. फिजिक्स आणि मॅथ तुमचं कुठे असायला हवं? ग्रॅज्युएशन लेवलमध्ये झालेलं असायला हवं. मग कॅन्डिडेट्स अप्लाइंग फ्रॉम द ग्रॅज्युएशन एंट्री मस्ट हॅव स्कोर्ड मिनिमम 60. हे आहेच, प्रत्येक ठिकाणी हा क्रायटेरिया आहे की तुमच्या डिग्री, सॉरी 10वी आणि 12वीला ऍग्रिगेट 60% आणि इंग्लिशमध्ये सेपरेट 60% तुम्हाला असायला हवेत. त्यानंतर इंजिनिअरिंग ब्रांचमध्ये जनरल सर्व्हिस जी आहे, जीएस, इथे तुमच्या ब्रांचेस कोणकोणत्या आहेत इलिजिबल त्या ब्रांचेसची लिस्ट दिलेली आहे: मरीन, इन्स्ट्रुमेंटेशन, प्रोडक्शन, इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग, एरोस्पेस, ऑटोमोबाईल, कंट्रोल, इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल, मेटलर्जी, मेकॅट्रॉनिक्स, एरोनॉटिकल, मेकॅनिकल विथ ऑटोमेशन. 36 जागा या ठिकाणी आहेत. तुम्हाला जन्मतारीख दिलेली आहे. इलेक्ट्रिकल ब्रांच असेल, जनरल सर्व्हिस इलेक्ट्रिकल ब्रांच मध्ये बघा: इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, इन्स्ट्रुमेंटेशन, टेलिकम्युनिकेशन, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन, अप्लाइड इलेक्ट्रॉनिक्स. म्हणजे ज्या आता नवीन ब्रांचेस चालू झालेल्या आहेत, बऱ्याचशा सेपरेट ब्रांचेस असतात प्रत्येक कॉलेजला, या ब्रांचेससाठी देखील गव्हर्नमेंट जॉबची ऑपॉर्च्युनिटी या इंडियन नेव्हीमध्ये आहे. नेव्हल इन्स्ट्रक्टर, सॉरी नेव्हल कन्स्ट्रक्टर. काय आहे नेव्हल कन्स्ट्रक्टरच्या जॉबमध्ये? बी आणि बीटेक विथ 60% मार्क्स फॉलोविंग स्ट्रीम्स मध्ये: सिव्हिल इंजिनिअरिंग असेल, ओशियन इंजिनिअरिंग असेल, एरोनॉटिकल इंजिनिअरिंग आहे, एरोस्पेस इंजिनिअरिंग आहे, मेकॅनिकल आहे, मरीन आहे, शिप आहे, मेटलर्जी आहे. इथे देखील 16 जागा तुमच्या या ठिकाणी असणार आहे. तुम्ही बघितलं तर एक खूप मोठी रिक्रुटमेंट ही इंडियन नेव्हीने काढलेली आहे आणि प्रत्येक इंजिनिअरिंग ब्रांचसाठी, त्यासोबत बीएससी एमएससीच्या स्टुडंटसाठी, एमसीएच्या स्टुडंटसाठी, इव्हन एमबीएच्या स्टुडंटसाठी देखील या ठिकाणी पोस्ट आहेत. त्यामुळे ही एक चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे गव्हर्नमेंट जॉब मिळवण्याची. सिलेक्शन प्रोसिजर काय असणार आहे त्याबद्दल एकदा सांगतो. बघा, सिलेक्शन हे बाकीचं रीड करून घ्या, तुम्हाला ते समजून जाईल. मी तुम्हाला सिलेक्शन प्रोसिजर बद्दल सांगतो. सिलेक्शन प्रोसिजर जे आहे, हे सिलेक्शन प्रोसिजर मध्ये तुम्ही बीई बीटेक मध्ये असाल, किंवा जर बीई बीटेक पास आउट असाल किंवा बीई बीटेक मध्ये ऍपियर असाल तरी तुम्ही चालणार आहात. ऍपियर असाल तर 5व्या सेमिस्टर पर्यंतचे मार्क्स तुम्हाला भरायचे आहेत, आणि कम्प्लीट झालेले असेल तर डिग्रीचे मार्क्स तुम्हाला भरायचे आहेत. त्यानंतर तुमच्या या मार्क्स वरती शॉर्ट लिस्टिंग केलं जाईल ऍप्लिकेशनचं. कुठल्याही प्रकारची या ठिकाणी काय घेतली जाणार नाही, एक्झाम घेतली जाणार नाही. तुमचे बीई बीटेकचा जो स्कोर आहे, ह्या बीई बीटेकच्या स्कोरच्या ऍग्रिगेट्स वरती तुमचं सिलेक्शन हे केलं जाईल. एकदा की तुमचं सिलेक्शन झालं, सिलेक्शन झाल्यानंतर, शॉर्टलिस्टिंग झाल्यानंतर, तुमचं शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेट जे आहे, हे शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेटची एसएसबी इंटरव्ह्यू होतो. हा एसएसबी इंटरव्ह्यू सगळ्यांना माहिती आहे, 5 दिवसांचा हा इंटरव्ह्यू असतो. हा एसएसबी इंटरव्ह्यू होईल आणि एसएसबी इंटरव्ह्यू मध्ये सिलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला ट्रेनिंगसाठी पाठवलं जाईल. बाकी गोष्टी नंतरच्या आहेत की ट्रेनिंग कुठे होते, काय होते, किती असतो ट्रेनिंग पिरियड वगैरे. बट तुमचं सिलेक्शन प्रोसिजर सिम्पल आहे. तुमचं फायनल इयरचं मार्कशीट, किंवा तुम्ही फायनल इयर मध्ये अपियर असाल तर 5th सेमिस्टरचं मार्कशीट, हे तुम्हाला अपलोड करायचं आहे, किंवा ते ऍग्रिगेट मार्क्स त्या ठिकाणी फिल करायचे आहेत. एकदा की तुमचं यामध्ये सिलेक्शन झालं की तुमचा एसएसबीचा इंटरव्ह्यू होणार आहे. एसएसबीचा इंटरव्ह्यू हा 5 दिवसांचा असतो. यावरती आपण एक सेपरेट व्हिडिओ तर बनवूयाच. मग हे झाल्यानंतर तुमची मेरिट लिस्ट लागेल आणि तुम्हाला ट्रेनिंगसाठी पाठवलं जाईल. मग ट्रेनिंग होते तुमची, त्यानंतर तुमचा प्रोबेशन पिरियड असतो. बघा, पेमेंट किती असतं याविषयी बऱ्याच जणांचं म्हणणं असतं की सर पेमेंट चांगल्या प्रकारे, इंडियन नेव्ही देशासाठी काम करण्याची संधी तुम्हाला मिळते. तुमची सब लेफ्टनंट म्हणून पोस्टिंग होते सुरुवातीलाच, आणि सब लेफ्टनंट म्हणून पोस्टिंग झाल्यानंतर तुमच्यावालं 1,10,000 रुपये इतकं पेमेंट असणार आहे. बघा, पेमेंट एक चांगले पेमेंट तुम्हाला मिळते. यासोबतच बरेचसे अलाउन्सेस असतील, सर्व्हिसेस असतील, त्यानंतर खूप सारे तुम्हाला या ठिकाणी पर्क्स आणि बेनिफिट्स इंडियन नेव्हीमध्ये असतात.
अप्लाय कसं करायचंय, तर अप्लाय करायची लिंक www.joinindiannavy.gov.in डिस्क्रिप्शन मध्ये आपल्या दिलेली आहे. या लिंक वरती जाऊन अप्लाय करून द्या. काय आहे तुमचं, फक्त तुम्हाला इथे तर काही तुम्हाला हे द्यायचं नाहीये, काय म्हणतात त्याला, एक्झाम द्यायची नाहीये. तुम्हाला फक्त तुमचं बीई बीटेकचं सर्टिफिकेट अपलोड करायचंय. कम्प्लीट नसेल तर 5व्या 7व्या सेमिस्टरचं सर्टिफिकेट अपलोड करायचंय. म्हणजे जर तुम्ही, ते डिपेंड करतं तुम्ही डिग्रीला आहात की बीएससी एमएससी ला आहात. तुम्ही 5व्या किंवा 7व्या सेमिस्टरचं सर्टिफिकेट अपलोड करा. आणि तुम्हाला कॉल आला तर एसएसबी साठीचं प्रिपरेशन करा. टेक्निकल साठीचा एसएसबी आहे, त्यानुसार कसं प्रिपरेशन करायचं जर कॉल आलाच तर यावरती आपण डिस्कशन करूच. बट एक्झामचा फॉर्म भरायला काहीच हरकत नाहीये. जर तुमचं डिग्री कंप्लीट असेल आणि तुम्हाला डिफेन्स सिस्टम मध्ये जाण्याची इच्छा असेल तर जरूर प्रत्येकाने हा फॉर्म भरायचा आहे. सो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. बघा, परत एकदा फॉर्मची स्टार्ट डेट सांगतो, 9 ऑगस्ट 2025 आणि एंड डेट असणार आहे 1 सप्टेंबर 2025. सो प्रत्येकाने हा फॉर्म भरायचा आहे, ज्यांचं बीई बीटेक एमएससी कंप्लीट झालेलं आहे अशा विद्यार्थ्यांनी. बाकीचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.